नमस्कार मंडळी. तुम्ही कधी गव्हाच्या पिठात असं कांदा घालून मस्त खमंग खुशखुशीत पदार्थ बनवला आहे का? जर नाही बनवला तर या पद्धतीने एकदा नक्की बनवा. आज आपण गव्हाच्या पिठात बारीक असं कांदा चिरून नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत, जे अगदी सोपा आहे आणि फक्त 10 मिनिटात बनवून आजची ही रेसिपी तयार होते. तर चला करूया सुरुवात. त्यासाठी 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यात थोडंसं मीठ घालून, पाणी घालून आपल्याला ह्याचं थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त आपण जसं चपातीला मऊ करतो तसंही नाही. अगदी मध्यम असं पीठ आपल्याला थोडंसं घट्ट, हे बघा या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं याला रेस्ट द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कांद्याचा मसाला बनवून तयार करून घेऊया. 2 चमचे इतकं तेल ह्याच्यात पॅनमध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा इतका आपल्याला हिंग ॲड करून एक अर्धा मिनटं खमंग जिरेला ह्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण जे कांदा चिरलेला होता, इथे आपण उभा कांदा चिरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचे कळ्या अगदी मोकळे-मोकळे करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी पातळ असे आपल्याला हे उभे कांदे 2 मध्यम आकाराचे मी इथे कांदे घेतलेले आहे. मस्त चिरून घेऊन याला फक्त आपल्याला 50% इतकं शिजवून घ्यायचं आहे. इथे मी एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची ॲड करून घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे, ते किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर आलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे, फक्त कांदा मऊ आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर पुन्हा आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात घरगुती जे आपले बेसिक मसाले असते ते ॲड करून घेऊया. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद ॲड करून घेतलेला आहे. अर्धा चमचा आपण इथे आमचूर पावडर ॲड करून घेतलेला आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया. अर्धा चमचा इतकं ओवा ह्याच्यात ॲड करून घेऊया या पद्धतीने. त्याचबरोबर 1 चमचाभर इतकं कसुरी मेथी हाताने असं सोळून ह्याच्यावर आपण ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर पूर्ण मसाले आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जोपर्यंत जे मसाले आहे ते कांद्यामध्ये व्यवस्थित कोट होत नाही आहे, म्हणजे मिक्स होत नाही आहे, तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आमचूर पावडर जे पावडर असते त्याचा वापर केलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल तर अर्धा चमचा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. तर मंडळी, तुम्ही कुठून हे रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात ॲड करून घ्यायची. पुन्हा अर्धा मिनटं आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्यानंतर इथे आपण ॲड करून घेणार आहोत ते म्हणजे 1-2 चमचे इतकं चण्या डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन पीठ. बेसन पिठाने जे कांद्यामध्ये मॉइश्चर असतं ते पूर्ण पिठात ऑब्झर्व होऊन जातं आणि जे आपलं सारण आहे ते अगदी कोरडं होतं. आणि हे सारण आपण बनवून एक 8 दिवस अगदी आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे जेव्हा आपल्याला पराठा बनवायचा असेल तेव्हा आपण पटकन बनवून तयार करू शकतो. याला मस्त असं 2 ते 3 मिनटं कोरडं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे सगळं मिश्रण कोरडं झालेलं आहे. गॅस बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी डिशमध्ये सारण काढून घेतलेलं आहे. पीठसुद्धा आपला मस्त मऊ झालेला आहे. आता आपल्याला याचे 2 पेढे करून घ्यायचं आहे. जाडसर, जसं आपण थोडंसं मोठा पेढा घ्यायचा आहे, जसं आपण पराठ्याला घेतो अगदी तसं. आता आपल्याला हे गोल करून घ्यायचं आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे. तर 2 चपात्या अगदी आपण थोडेसे जाडसर जसे आपण पराठ्याला करतो अगदी तसं लाटून घ्यायचं आहे. दोन्ही इथे पोळे आपण एकच दा इथे लाटून तयार करून घेऊया. तर इथे हळूहळू करत मी ही जी आपली पोळी आहे, म्हणजे जे चपाती आहे ते लाटून घेते. हे बघा या पद्धतीने. खूप आपल्याला पातळ करायची नाही आहे किंवा खूप जाडसुद्धा ठेवायची नाही आहे, अगदी मध्यम. हे बघा या प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायची आहे. दुसरीसुद्धा मी इथे चपाती लाटून ठेवली होती. हे बघा. आता जे आपण सारण बनवून ठेवलं होतं ते आपल्याला ह्याच्यावर पूर्ण पसरून घ्यायचं आहे. म्हणजे हे बघा तुम्ही बघू शकता जे आपण सारण केलेलं आहे. आता मी 2 मध्यम आकाराचे इथे कांदे घेतले होते. याच्यात आपण जे सारण बनवलं आहे याच्यात 4 असे पराठे अगदी आरामात बनवून तयार होतात. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जे सारण आहे ते भरून झालेलं आहे. मस्त जे थोडंसं कॉर्नरला सोडायचं आहे आणि दुसरी चपाती जी आहे आपण बनवून ठेवली होती याच्यावर ठेवायची आणि हलक्या हाताने याला असं
दाब द्यायचं, म्हणजे अगदी आरामात आपल्याला हे दाब द्यायचं आहे आणि कडेकडेने याला चिटकून घ्यायचं आहे या पद्धतीने, जेणेकरून जे सारण आहे ते बाहेर निघणार नाही. आता आपल्याला हे जे कटर असतं, पिझ्झा कटर असतं किंवा सुरी असते, याचे असे लांबसर असे काप करून घ्यायचं आहे. तर एका चपातीने आपण याला 4 असे लांब असे काप करून घेऊया. हे बघा या पद्धतीने अगदी जसे मध्यम आकार असतात तेवढं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर हे पिझ्झा कटर नसेल तर सुरी जरी वापरली तरीही चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे. तर पहिलं हे रोल करून झालेलं आहे. याच्यावरच दुसरा जे आपली पात आहे याच्यावर ठेवायची आणि पुन्हा एक रोल करून तयार करून घ्यायचा. हे बघा अगदी या पद्धतीने. हे बघा आता हे आपला एक पराठ्याचा अगदी मस्त लच्छा पराठा आपला हे बनवून तयार होतो. अगदी मस्त. हे बघा या पद्धतीने सारण आपलं मस्त कोरडं झालेलं आहे. जरा जरी हाताला चिटकतसुद्धा नाही आहे, बाहेरही निघत नाही आहे. तुम्ही बघू शकता मस्त आरामात कोरडं आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे. एक पराठा आपला हे गोल करून झालेला आहे. आता हे आपला दुसरा पराठा आहे ते सुद्धा आपण इथे बनवून तयार करून घेऊया. हे बघा या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला याला दाब द्यायचा आहे. हे बघा जराही हाताला सारण चिटकत नाहीये, म्हणजे आपलं जे सारण आहे ते मस्त कोरडं बनून तयार झालेलं आहे. थोडंसं ह्याच्यावर आपल्याला पीठ लावायचं आहे, सुकं पीठ, आणि याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडासा अगदी 2-3 लाटणे ह्याच्यावर लाटल्या त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची. त्यानंतर जे काळे तीळ असतात, ज्याला कळोंजी असे म्हणतात, ह्याच्यावर ॲड करून घ्यायचे, म्हणजे दिसायला सुद्धा आपला पराठा अगदी सुरेख दिसतं. हे बघा या पद्धतीने याच्यावर मी जे काळे तीळ असतात ते ॲड करून घेतलं. आता पुन्हा आपल्याला हे जे पराठा आहे ते लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाहीये. पराठा म्हणजे थोडंसं जाडसर असं असतो, तर याला थोडंसं आपल्याला जाडसर असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता जराही चिटकत नाहीये किंवा जे सारण आहे ते बाहेर निघत नाहीये. मस्त आपला लुसलुशीत हा पराठा बनवून तयार होतो. लच्छेदार आपला कांद्याचा मसाला पराठा हे बनवून तयार होतो. सकाळची घाई गडबडीत सुद्धा तुम्ही सारण आधीच रात्री बनवून ठेवलं तरीही मुलांना सकाळी डब्यात देण्यात सुद्धा हे अगदी आरामात पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे. आता आपण इथे हे जे पराठा आहे मस्त खमंग असं भाजून घेऊया. म्हणजे इथे मी तव्यावर ॲड करून घेतलेला आहे. एका बाजूने थोडंसं भाजून झालं की दुसऱ्या बाजूला आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे. याच्यावर तेल, तूप किंवा तुम्हाला बटर हवं असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. तेल व्यवस्थित पसरून झालं की दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला तेल ॲड करून घ्यायचं आणि मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता, टेक्स्चर बघू शकता, मस्त छान आलेलं आहे. मस्त खमंग असं इथे सुगंध सुटलेला आहे कांद्याचा, जे आपण बेसन ह्याच्यात ॲड केलं होतं त्याचा. इथे बघू शकता दोन्ही बाजूने आपल्याला मस्त खरपूस होईपर्यंत हे पराठा भाजून घ्यायचा आहे. मस्त खमंग असा हा पराठा भाजून झालेला आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजल्यानंतर एक चाळणी जी असते याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे पराठा अगदी मस्त खुशखुशीत राहतं. याच पद्धतीने आपण इथे पूर्ण पराठे बनवून तयार करून घेऊया. आता तुम्हाला हवं असेल तर याच्यावर थोडासा बटर किंवा लोणी तुम्ही ॲड करू शकता किंवा तूप जरी ॲड केला तरीही चालेल. मस्त असं चोळून घ्यायचं आणि दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा तुम्ही मुलांना सॉसबरोबर सुद्धा डब्यात दिला तरीही चालेल. तर आजची ही आपल्या कांद्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त का, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.